स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला गोट कसा लावायचा एकदम सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नाहीतर करू नका. ठीक आहे. तर इथे बघा मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. आता फक्त ब्लाऊजला आपला गोट लावायचा बाकी आहे. सर्वात महत्त्वाचा पॉइंट, गोटासाठी आपल्याला इथे मी कपडा घेतलेला आहे. ठीक आहे. जेवढं आपलं फॅब्रिक शिल्लक उरलं होतं ते मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा उरेप कपड्यामध्ये आपल्याला गोठाच्या पट्ट्या कटिंग झाल्या पाहिजे. तर उरेप कपडा असा ओढला गेला पाहिजे, त्याला उरेप कपडा म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला ओढून मी दाखवलेला आहे. तर इथे सरळ मधून मी चॉकने एक मार्जिन करून घेतलं, म्हणजे एक खट्या आपल्या 8 ते 9 इथे पट्ट्या कटिंग होणार. हे बघा अशा पद्धतीने मधोमध कटिंग करून घेतल्यानंतर एकदाच कटिंग केल्याने खूप साऱ्या आपल्या इथे पट्ट्या कटिंग होणार. आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या इथे 2 लाईन पट्ट्या कटिंग केल्या तर आपल्या ब्लाऊजला जेवढ्या पाहिजे त्याच्यावरती इथे तयार होणार आहेत. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बघा व्यवस्थित पट्ट्या कटिंग करणं हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही व्यवस्थित पट्ट्या कटिंग कराल तेव्हाच तुमचा गोट छान होईल. ठीक आहे. तर 1.25 इंचाची अशी पट्टी आपल्याला एकसारखी कटिंग करून घ्यायची. तर इथे बघा आता ह्या 8 ते 9 पट्ट्या इथे कटिंग झालेल्या आहेत. तर एवढे आपल्या ब्लाऊजला पुरतात. तर काय करायचं, हे शिल्लक जे काने कोपरे आहेत ते आपण एक सैल पट्टीचे कटिंग करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला पूर्ण पट्ट्या एक जोडून घ्यायची, पूर्ण एक सैल मोठी पट्टी करून घ्यायची आहे. तर एकाला एक लागून आपल्याला इथे पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर इथे बघा मी आता पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता मोठी पट्टी आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे गोटासाठी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघा आणि कुठे अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही गोट बनवून बघितला नक्कीच तुम्हाला जमेल. हे बघा असे एकाला एक जोडून मोठी पट्टी याची तयार करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा मी जेवढी पाहिजे तेवढी इथे मी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, एका बाजूने अशी 2 ते 3 लाईन फोल्ड करायची. हे बघा आणि त्याच्यावर टीप टाकत घ्यायची, म्हणजे पट्टीला दाब टीप टाकत घ्यायची. ते आतमधून आपली फोल्ड व्यवस्थित फिनिशिंग सोबत पट्टीवर टीप टाकायची. हे बघा पट्टीवर टीप टाकताना पाठीमागून हे बघा मी थोडीशी पट्टी हाताने सेट करून घेतली आणि टीप टाकताना मी पाठीमागची पट्टी थोडीशी हलक्या हाताने ओढून धरत आहे. लक्ष देऊन बघा, असं हाताने प्रेस करत जायचं, म्हणजे टाईट धरायची. ठीक आहे. पूर्ण पट्टीवर अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे. तर इथे बघा पूर्ण पट्टीवर मी एका बाजून दुमडून घेतलेली आहे. वे बघा एकसारखा सगळीकडून कपडा आपला दुमडल्या गेलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला पट्टी जॉईन करायची ब्लाऊजला. तर सर्वात आधी अर्धा इंच अशी बाहेर ठेवायची आणि अशी फोल्ड करायची आणि ब्लाऊजला ठेवत ठेवत आपल्याला इथे जॉईन करत घ्यायची आहे. ठीक आहे. ही पट्टी जॉईन करताना पट्टी सुद्धा ओढायची नाही आणि ब्लाऊज सुद्धा ओढायचं नाही. अगदी आपण असं ठेवत ठेवत एकाला एक दोन्ही पार्ट ठेवत ठेवत इथे टीप टाकत घ्यायची आहे. कोणताच पार्ट ओढायचा नाही. जर तुम्ही पट्टी ओढली किंवा खालचं ब्लाऊज ओढलं तर काय होईल, तुमच्या ब्लाऊजला स्क्रील येतील आणि तिथे तुमचं गोटाची फिनिशिंग बिघडेल आणि जसं पाहिजे तसं ते त्याची फिनिशिंग येणार नाही. म्हणून सांगते कोणताच पार्ट ओढायचा नाही. ठीक आहे. आता इथे बघा शेवटपर्यंत आल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे बघा इथे अर्धा इंच शिल्लक पट्टी ठेवायची आणि ती आतमध्ये परत फोल्ड करून आपल्याला इथे टीप टाकून घट्ट टीप टाकून घ्यायची 2 ते 3 असं फिरून. ठीक आहे. आता बघा आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, पूर्ण आपली जी पट्टी आपण जॉईन केल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने जिथे कुठे धागे दोरे निघलेले असतील किंवा शिल्लकचं हे बघा असं फॅब्रिक असेल अगदी दोरा भर जरी, तर ते व्यवस्थित पूर्ण गोट चेकिंग करून असं कट करत घ्यायचं आहे कैचीने. ठीक आहे. तेव्हाच तुमच्या गोठाला फिनिशिंग येईल, तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल. जे कोणी नवीन शिकत असेल त्यांना सहजासहजी गोट जमत नाही. ठीक आहे. तर बघा पूर्ण आता
आपण शिल्लक फॅब्रिक कटिंग करून घेतलं तर अशा थोड्या थोड्या अंतरावर असे कट मारत घ्यायचे. कट मारताना मात्र लक्षात ठेवायचं तुम्हाला जी शिलाई आहे ती कट होऊ द्यायची नाही. आणि दुसरा पॉईंट म्हणजे बघा, आता आपल्याला गोट व्यवस्थित फिनिशिंग सोबत पलटी करायची. सर्वात तर आधी इथे सरळ कपडा करून घ्यायचा. हे बघा, आता हे जे शिल्लक असेल ते व्यवस्थित कटिंग करून घ्या, म्हणजे तुमच्या गोठाच्या बाहेर ते यायला नको. त्यानंतर हे बघा, तो कपडा इकडे गोठाकडे फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती असा गोट दाब द्यायचा. हे बघा किती सोपं आहे, फक्त तुम्ही करून बघा. स्टेप बाय स्टेप केलं तरच तुम्हाला जमेल. ठीक आहे. तर इथे बघा आता पूर्ण अशा पद्धतीने हे बघा खालच्या अंगठ्याच्या सहाय्याने मी तो कपडा त्याच्यामध्ये दाबत आहे आणि वरतून हाताने फिनिशिंग देत देत टीप टाकत घ्यायचं आहे. आणि बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, जी तुमची गोठाच्या मध्ये आणि ब्लाऊजच्या मध्ये ती छोटीशी अशी लाईन क्रिएट होते ना. बघा अजून तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा हे बघा छोटीशी अशी लाईन क्रिएट झालेली आहे. तर बरोबर त्या लाईनीवर टीप आली पाहिजे, तेव्हाच तुमचा गोट असा उभरून दिसेल. आणि तुम्हाला जेवढा जाडा पाहिजे तेवढा तुम्ही जाडा करू शकता आणि जेवढा बारीक पाहिजे तेवढा तुम्ही गोट इथे बारीक करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला गोट जमत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर बघा पूर्ण गोट आपली फिनिशिंग बघा, पाठीमागून सुद्धा एकसारखी पट्टी आपली आलेली आहे. धागाभर सुद्धा आतला कपडा दिसत नाही आणि गोट बघा किती बारीक इथे मी तयार करून घेतलेला आहे. तुमच्या आवडीने तुम्ही जाड बारीक करू शकता. तर बघा पूर्ण ब्लाऊजचा गोट बघा. आणि आता पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा बघा, बिना अस्तरचं ब्लाऊज आहे. हे बघा गोठाची फिनिशिंग बघा, आपली पाठीमागून सुद्धा बघा कुठेच गोट उलटा वगैरे पडत नाही. व्यवस्थित गोट जॉईन केला तर व्यवस्थितच फिनिशिंग सोबत ब्लाऊज तयार होणार आहे. धन्यवाद.